सुरू आहे। आतापर्यंत 5,000हून अधिक खड्डे बुजवण्यात आलेत। येत्या 1 ते 2 दिवसात 15,000 खड्डे बुजवण्याचा दावा प्रशासनाने केलाय। जलवाहिनी आणि इतर युटिलिटी टाकण्यासाठी 6 महिने वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते तत्काळ सुरू करण्याचे आदेश मनपाचे आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलेत। मनपा आयुक्तांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। मॅडम, 2-3 दिवसापासून तुम्ही ठिकठिकाणी जातात, पाहणी करतात, आत्ताची काय स्थिती आहे? सगळी मी स्वतः पाहणी केली आणि स्वतः एक विदाऊट गिव्हिंग एनी प्रायर इन्फॉर्मेशन आम्ही जाऊन चेक केलाय। तर तसं आपली यंत्रणा आता एकदम कामावर लागली आहे। त्यानंतर बारदान फाटा रोडचा पण चक्कर मारला, तिथे आजही आम्हाला जे कमतरता दिसली आहे ते कार्बन नाकसच्या जे एरिया आहे तिथे दिसली आहे। श्रमिक नगरला थोडी प्रॉब्लेम आहे, एक ड्रेनेजचा पाणी बाहेर येतो त्याच्यामुळे पाणी साचतोय, त्यामुळे ते खडी पण टिकत नाही। तर असे 3 ठिकाणी 3 स्पॉट्स तिथे आयडेंटिफाय केले आहे की जिथे अजून आपल्याला सगळे डिपार्टमेंट्सचा समन्वय करून काम करायचे आहे। काही अधिकाऱ्यांना नोटीस देखील पाठवली होती। इथे नेमकं कुठलं काम चालू होतं? गेल्या 6 महिन्यापासून हा रस्ता बंद आहे, नागरिकांना, इथल्या व्यावसायिकांना त्रास होत होता। 6 प्रकारची युटिलिटीज पाथर्डी पासून आपण तपोवन पर्यंत टाकतोय। हे या रोड खाली जर तुम्ही मला विचारला की रोडची पोल खोल करा तर आम्ही तुम्हाला खोलून दाखवेल किती युटिलिटीज याच्या खाली गेलेली आहे, जे पुढे 30 वर्ष आपण खोदणार नाही अशी। आता परंतु ऑफकोर्स त्याच्यासाठी काम करायला वेळ लागतो, पण आता हे सगळं काम युटिलिटीच्या ऑलमोस्ट संपत आलेलं, फक्त मध्ये 2 सर्कल राहिले आहेत, ते क्रॉसिंग्स आपण आता पुढच्या 1 महिन्यात करणार। किती दिवसामध्ये नाशिककरांना चांगले रस्ते मिळतील? कुंभचे सगळे रस्ते 100% आम्ही, आमचं टार्गेट आहे मार्च पर्यंत आपण करणार आहेत आणि चांगले असे टकाटक रस्ते मिळणार त्याला, की फक्त मी सांगते, मी बोलणार नाही, आमचे रस्ते बोलणार, स्वतःच्या तोंडाने आमचे रस्ते बोलणार, त्यांची क्वालिटी किती चांगली आहे, कोणाला त्याला येऊन चॅलेंज करावे। दिस इज अन ओपन चॅलेंज। तर त्यासाठी आम्ही पण खूप मेहनत घेतोय, आपले लोक मेहनत करताय आणि जे आमची ऐकत नाही, जे कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, त्याला आपण खूप दंडा मारून काम करतोय, ते त्याबाबत दुमतच नाही। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा सुपर